जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सन 2022-23 आणि 2023-24 या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील शिक्षक प्रकाश नांगरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 3534 शाळा असून त्यामध्ये 2 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळांमधून विविध उपक्रमांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भर दिला जातो, ज्यामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत आहे। जिल्हा नियोजित समितीच्या माध्यमातून ही निवड समिती उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने करत असते आणि त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो। या वर्षीचा 2022-2024 चा आदर्श शिक्षक पुरस्कार पारनेर तालुक्यातील प्रकाश नांगरे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशीनाथ दाते, विक्रमसिंह पाचपुते, विठ्ठलराव लंके, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रकाश भांगरे यांनी पुरस्कारामुळे मनोबल अधिक वाढले असून यापुढे अधिक जोमाने काम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे। प्रकाश नांगरे, जिल्हा परिषद शाळा सुबलीवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज या शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे। निश्चितपणे आज हा पुरस्कार घेत असताना खूप आनंद होत आहे। शाळेमध्ये काम करत असताना वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि जिल्हास्तरीय असतील, राज्यस्तरीय असतील, या ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचं या ठिकाणी मला हे भाग्य लाभलेलं आहे आणि त्याच योगदानाचं बळावर हा पुरस्कार जिल्हा परिषदेकडून मिळालेला आहे। या ठिकाणी मला आनंद आणि अभिमान वाटतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।